अशावेळेसमध्ये आपले स्वागत. अशावेळेसकरिता मेघाजला सय्यद. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागील अनेक वर्षापासून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा विकास झालेला नाही, त्यामुळे पक्षाने मला उमेदवारी द्यावी असे शोभा पगारे यांनी शबनम न्यूज वृत्तसंस्थेकडे सांगितले. मी शोभा संभाजी पगारे, धर्मशाळे. आज मुलाखत ह्यासाठी मी घेतली की मी गेली 25 वर्ष विविध राजकीय संघटनेतनं तळागाळातनं काम करते. मग सुरुवात दापोडीपासून असेल. दापोडी मतदारसंघ माझा आहे आणि तिथं माझं वास्तव्य आहे. तर पूर्ण पिंपरी मतदारसंघातनं जर मी घोळून पिलेली बाई आहे. आजपर्यंत मी बरंच काँग्रेसमध्ये 25 वर्षापासून काम करत होते. आता राष्ट्रवादीमध्ये मी काम करते. तळागाळाच्या नागरिकांशी, स्लम एरियांशी माझा फार जवळचा संबंध आहे. पण आत्तापर्यंत ज्या माझ्या अभ्यासानुसार जी विकास कामं व्हायला पाहिजे होती ते आत्तापर्यंत मतदारसंघात आढळून आलेली नाहीत. आजही गटारं तशीच आहेत, आजही झोपड्या तशाच आहेत. कुठलाही बदल त्याच्यात झालेला नाही आहे. त्यामुळं थोडंसं मनाला कुठंतरी वाईट वाटतं की नाही बाबा, हे चुकीचं होतं आहे काहीतरी. जो आपण जर निवडून देतो आहे, आपल्याला संविधानाने मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा जर असा वापर होऊन जर विकास कामच होत नसतील तर अशा मतदारांना आपण निवडून देऊन काही उपयोग नाही. तर मग नागरिकांनासुद्धा ऑप्शन नसतो. लोक करणार काय? जर नवीन चेहराच समोर येत नाही तर जो चेहरा आहे त्यांना मतदान नॅचरली करावं लागतं. त्यामुळे मी थोडासा हा निर्णय घेतला की काहीतरी विकास कामं झाली पाहिजेत. यासारखे प्रश्न तसेच आहेत. कुठलेही प्रश्न विधानसभेत मांडले जात नाहीत, विकास कामं होत नाहीत. तर म्हणून मी थोडासा विचार केला की जर आपल्याला जर संधी दिली आणि जवळजवळ माझ्याकडे जी लोक येतात, नागरिक येतात, माझ्या पक्षाची म्हणा, दापोडी मतदारसंघातली म्हणा, जेवढी लोक आहेत ज्या समेरात मी काम करत आले आत्तापर्यंत, त्यांचं हेच म्हणणं आलेलं आहे की ताई, समोर दुसरा चेहराच येत नाही तर आम्ही करणार काय? तर तुम्ही ह्यावेळेस थोडंसं उतरा. तर तुमच्यासारखी व्यक्ती जर आमच्यासारख्या लोकांना, गोरगरिबांना मिळाली तर निदान आमचं काहीतरी कल्याण होईल, आमच्यात सुधारणा होतील. आम्ही ह्या झोपड्यांमध्ये निदान पक्क्या घरात राहण्याचं तरी स्वप्न बघू शकतो जेव्हा तुमच्यासारखी लोक ह्याच्यामध्ये उतरतील. त्यासाठी मी हा निर्णय घेतला की विकास कामं झाली पाहिजेत, नवा चेहरा थोडासा दिला पाहिजे. त्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या विचार करून मी पिंपरी विधानसभामधनं आमदारकीसाठी इच्छुक आहे. आणि जर मला पक्षाने संधी दिली, आमच्या दादांच्या पाठीमागं मी सतत उभी आहे आणि अजित दादांबरोबरच मी कायम आहे आणि कायम राहणार. जर दादांनी मला ही संधी दिली तर ह्या संधीचं मी नक्की सोनं करील आणि लोकांच्या, गोरगरिबांच्या ज्या समस्या आजपर्यंत प्रलंबित आहेत, जसं आपण म्हणतो 60-70 वर्ष झाली देश स्वातंत्र्य होऊन कधी काय समाज, तसंच ही परिस्थिती दापोडी कधीच सुधारली नाही. दापोडीला कधीच कुठलंही मोठं पद मिळाले नाही. जे काय भोसरीमध्ये बघा ते स्थानिक लोकांना आमदारकी आहे, चिंचवडमध्ये ते आहे. दापोडीला कधी कोणी काय दिलं? कधीच दिलं नाही. जर आज दापोडीच्या ह्याला, नागरिकच्या ह्याला, मी तिथं काम करते, माझ्यासारख्या शांत सुशिक्षित व्यक्तीला जर संधी दिली पक्षाने, राष्ट्रवादीच्या आमच्या अजितदादांनी, त्याचं मी नक्की सोनं करील आणि विकास कामं मी करून दाखवील. आणि पक्षात नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवडला दापोडी किंवा कसं सुधारणा होती, आमदार काय करू शकतो हे मी करून दाखवील आणि माझ्या पक्षाचं नाव मी नक्की उंच करील. एवढं मिळून मी थांबते. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय भीम. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.